बीजेपी कार्यकर्त्यांद्वारे प्रकाशित 2017च्या दिनदर्शिकेत डॉक्टर भीमराव आंबेडकरांची जयंती व महापरिनिर्वाण दिनासह इतर अन्य जयंती व सणांचा उल्लेख नसल्याने शेकाप मागासवर्गीय सेल व बाबासाहेबांच्या अनुयायांनी गुरुवारी पनवेलच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांना निवेदन सुपूर्द केले। काळाप्रमाणे रंग बदलण्यात पटाईत असणाऱ्या बीजेपीच्या भीमराव पवार कार्यकर्त्याद्वारे प्रकाशित 2017च्या दिनदर्शिकेमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख केलेला नाही। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती व 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन असतो। दिनदर्शिकेत या दोन महत्त्वपूर्ण दिवसांसह इतर जयंती व सणांचा उल्लेख केलेला नसल्याने बाबासाहेबांच्या अनुयायांनी संतापाची भावना व्यक्त केली आहे। या संदर्भात शेकापच्या मागासवर्गीय सेल व बाबासाहेबांच्या अनुयायांनी पनवेलच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेत निवेदन सुपूर्द केले। यावेळी मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष रवींद्र गायकवाड यांनी या दिनदर्शिकेचा निषेध करत यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। श्री ओमकारेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पनवेल यांनी जो 2017चा जो कॅलेंडर प्रकाशित केलेला आहे त्या कॅलेंडरमध्ये बहुजन समाजाचा अपमान आणि राष्ट्रपुरुषांची नावं न टाकता अपमान कसा करायचा याचं एक चांगला शृंखला या ठिकाणी आपल्याला दिसेल। ह्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ त्यांचा 12 जानेवारीचा जे जयंती महोत्सव आहे त्याची नोंद या कॅलेंडरमध्ये केलेली नाहीये। त्याच्यानंतर आपण ज्यांना सत्यशोधक समाजाचे प्रणेते आणि शिक्षणाच्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्यांनी खरोखर काम केले ते आपले क्रांतीबा ज्योतिबा फुले त्यांची जी 11 तारखेला म्हणजे 11 एप्रिलला जी जयंती आहे त्याचं या कॅलेंडरमध्ये नोंद नाही आहे। सावित्रीबाई फुलेंची देखील 3 जानेवारीची जयंती होती त्याच्यामध्ये पण त्याची नोंद नाही आहे। या देशाची ज्यांनी घटना लिहिली या देशामधला जो पीडित शोषित समाज आहे त्या समाजाला न्याय आणि हक्क आणि ह्या देशामध्ये संपूर्ण विषमता नष्ट होऊन समता यायला पाहिजे अशी ज्यांनी मनामन इच्छा असणारे परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची 14 तारखेची जी 14 एप्रिलचा जो दिवस आहे त्याची नोंद देखील या ठिकाणी झालेली आहे। माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे भीमराव पवार जो आहे यांनी जो हा कॅलेंडर छापलेला आहे माझं म्हणणं आहे की अशा माणसाला जाऊन आपण सर्व लोकांनी त्यांच्या तोंडाला काळं पासलं। कारण काय माहितीये का नुसतं बाबासाहेबांचा अपमान केलाय का तर नाही, त्यांनी बहुजनांचे जेवढे काही राष्ट्रपुरुष आहेत त्यांचे सर्वांचे अपमान केलेला आहे। आणि जर तुम्ही कॅलेंडर छापत असाल तर कॅलेंडरमध्ये 14 तारीख रेड अक्षरी कशी लिहू शकता? जर तुम्हाला माहित नाही तर मग ती रेड अक्षर 14 तारीख ही रेड अक्षरी लिहिता का म्हणे तुम्ही हॉलिडे डिक्लेअर करता, परंतु तो हॉलिडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यामुळे या देशाला सुट्टी आहे। आणि या गोष्टीची नोंद न घेता फक्त तारीख टाकायची आणि बाबासाहेबांचा फोटोच टाकायचा नाही, किंबहुना आपल्या मनामध्ये असलेला द्वेष न फोटो टाकून न नाव लिहून निर्माण करायचा। समाजामध्ये जी कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करायचा, समाजामध्ये तेढ निर्माण करायचा अशा प्रकारचं कृत्य भीमराव पवार यांनी केलेलं आहे। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा नाईक, विभागीय चिटणीस संतोष कीर्तीकर, आरपीआय डेमोक्रेटिक जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके आदींसह बाबासाहेबांचे अनुयायी उपस्थित होते।